एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांबद्दल महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्यात. कारण या काका पुतण्याची अनेक बैठकांमधली एकत्र असलेली उपस्थिती. पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट. शरद पवार अजित पवार जवळीक वाढली. 30 दिवसात 4 वेळा कार्यक्रमात भेट. काका पुतण्याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं गेलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही कडवा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातली जवळीक वाढत असल्याचंच दिसतंय. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक वेळा एकत्र येऊनही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणताही संवाद होत नव्हता. तसंच अजित पवारही शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणं टाळत होते. मात्र गेल्या 30 दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांची वेगवेगळ्या कार्यक्रमात तब्बल 4 वेळेला भेट झालेली आहे. 22 मार्चला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये दोघे एकत्र. 10 एप्रिलला जय पवारांच्या साखरपुड्यासाठी एकत्र हजेरी. 13 एप्रिलला साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये एकत्र. 21 एप्रिलला साखर संकुलात दोन्ही पवार एकत्र आले. अजित पवार अनेकदा जाणीवपूर्वक शरद पवारांच्या जवळ बसणं टाळत होते. मात्र गेल्या महिन्याभरातल्या झालेल्या बैठकांमध्ये अजित पवार हे शरद पवारांच्या अगदी बाजूला बसलेले दिसले. याबाबत लोकशाही मराठीनं अजित पवारांना विचारलं, तेव्हा अजित पवार काय म्हणाले, ऐका. साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे. बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे. त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं. आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळालेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि अजित पवारांच्या वाढत्या एकत्रित बैठकांमुळेही संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.